ट्रेन जर्नी सुरू झाली आहे आणि एक्साइटमेंट पण नेक्स्ट लेव्हलला आहे. गप्पा मस्ती आणि फुल ऑन फन सोबत ट्रिपची सुरुवात अजूनच खास झाली आहे. पुढे या व्लॉगमध्ये तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स, अमेझिंग व्ह्यूज आणि फुल ट्रॅव्हल एक्सपिरियन्स बघायला मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण व्लॉग नक्की बघा. आणि आता आमचा प्रवास केरळाच्या दिशेने सुरू झालेला आहे. आता सकाळ झाली आहे. निसर्गरम्य व्ह्यूजसोबत एक सुंदर मॉर्निंग सुरू झाली आहे. आम्ही आता फ्रेश होतो आहे आणि इकडे बघा, माझा मित्र अजूनही गाढ झोपेत आहे आणि अजूनही साधारण 17 तासांचा प्रवास केरळापर्यंत बाकी आहे. पण जर्नीचा व्हायब आधीपासूनच खूप मस्त वाटतो. इथे सगळीकडे नारळाची झाडं आणि हिरवागार निसर्ग दिसतोय. ट्रेनच्या दरवाजाजवळ उभं राहून हे व्ह्यूज बघायला खरंच खूप छान वाटतंय. ट्रेनमधून बाहेरचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करत आम्ही स्टेशनला पोहोचायच्या आधी आम्ही RCB पंजाबची फायनल मॅच पाहत होतो आणि ते जिंकल्याचा आनंद साजरा करत होतो. खूपच खुश होतो आम्ही त्या मोमेंटला विराट कोहलीसाठी. आणि मग शेवटी आम्ही उतरायला तयार झालो आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो, म्हणजेच एर्नाकुलम स्टेशन. स्टेशनच्या बाजूला आम्ही रात्रीच्या स्टेसाठी हॉटेलला गेलो. आजचा प्रवास इथे थांबतोय आणि उद्या सकाळी आमची जर्नी पुन्हा सुरू होणार आहे. सकाळी आमच्या ट्रॅव्हल टुरिझम टीम आम्हाला पिकअप करायला येणार आहे. You are from here, local? Here to 40 kilometers. Okay. How far you doing this job? 2 years. पायरेट वाली फिलिंग येते मला याला बघून. टायटॅनिक ना? पायरेट, टायटॅनिक वेगळं. आम्ही आता अलेपे अलापुझा या ठिकाणी आलो आहोत. इथे हाऊसबोट्स खूप प्रसिद्ध आहेत आणि आजचा पूर्ण दिवस आम्ही इथेच राहणार आहोत. आमचा रूम तुम्ही बघू शकता. हाऊसबोटमध्ये किती छान सेटअप आहे आणि बाहेरचा नजारा तर खूपच अमेझिंग आहे. समुद्र आणि आकाश एकत्र मिसळल्यासारखं वाटतंय. दोघांमध्ये काही फरकच जाणवत नाही. अलेपेचा हा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. माझा फोटो काढ या. वरती डायनिंग लागला. हा, एक फोटो काढ ना आणि मग जा. हे नको हलवू. इथून बोट हँडल केली जाते आणि हा बघा हाऊस बोट वरून दिसणारा सुंदर नजारा.
आता आम्ही अल्लेपीमधल्या एका छोट्या गावाकडे जात आहोत. या गावाचा हिस्टरी खूप इंटरेस्टिंग आहे. एकदा इथे खूप मोठा पूर आला होता आणि त्यानंतर इथलं पाणी पूर्णपणे कमीच झालं नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथलं पाणी जमिनीपासून जवळपास 7 फूट उंचीवर आहे. असावे आणि तुम्हाला घेऊन दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. या गावात लोकांना प्रवास करण्यासाठी बोटीचाच वापर करावा लागतो. कुणाच्या घरी जायचं असलं तरी बोटीनेच जावं लागतं, कारण इथलं पाणी जमिनीपासून जवळपास 7 फूट उंच आहे. इथली अनेक घरं अर्धी पाण्यात असतात आणि लोक घराच्या वरच्या भागात राहतात. खरंच हे गाव खूप वेगळं आणि युनिक आहे. नारळ पाणीवर टाकून काय ते हा लढ्या नारळ पाणीमध्ये टाकू काय എനിക്കായി തൂവുന്ന തൂമഴ ഒരീണമായി എൻ കാതിൽ കൊഞ്ചുന്ന തേന്മഴ. നീ കരുതും നിൻ പ്രണയം ഇന്നു മഴയാ അറിയാം ഞാനറിയാം നിൻ മൊഴികൾ चालू आहे. और दोस्तों ये बोल रहा था इसके अंदर बहुत ताकत है. अभी देखते हैं इसको मैं एक हाथ से खींच लूँगा अपनी तरफ. इसको लगा बहुत शक्ति है. ये देखो कैसे इसको एक हाथ से ही खींच लिया है मैंने. ये सब साइंस का खेला है. ये सब साइंस का खेला है दोस्तों. इट्स अ वेट मास ऑफ डेंसिटी. गाव फिरून झाल्यावर आम्ही परत आमच्या हाऊसबोटवर जायला निघालो. संपूर्ण दिवस फिरल्यानंतर खूप थकवा जाणवत होता. त्यामुळे बोटवर आल्यावर आम्ही शांतपणे रिलॅक्स केलं. तिथेच बसून आम्ही पोटभर छान जेवण केलं आणि त्या सुंदर बँकवॉटर व्ह्यूचा आनंद घेतला. आणि चिकन होतं. मग त्यानंतर सकाळी सकाळी कोणती कोबीची आणि त्याची बीटरूटची भाजी.
सकाळी आम्ही लवकर उठलो, फ्रेश होऊन नाश्ता केला, कारण आज आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायला निघायचं होतं. काही वेळातच आमचा ड्रायव्हर आम्हाला पिकअप करायला येणार होता. निघायचं ना आता लगेच. जाऊया. नंबर चेक इन करा. ठीक आहे. नंबर चेक इन करा. ठीक आहे. काही वेळातच आमचा ड्रायव्हर आम्हाला पिकअप करायला आला आणि आम्ही आता चेरियप्पा वॉटरफॉल बघायला निघालो. चेरियप्पा वॉटरफॉल एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही तिथून चॉकलेट फॅक्टरीकडे निघालो. चॉकलेट फॅक्टरीमध्ये आल्यावर इथे खूप व्हरायटी पाहायला मिळाली. वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे पॅकेट्स आणि चॉकलेट्स इथे अवेलेबल होते. दाखवत दे बॉक्स. और आपको जस्ट वाइट तो ले लो. मग तिथल्या मॅनेजरने आम्हाला चॉकलेट फॅक्टरीबद्दल सविस्तर माहिती दिली आणि चॉकलेट्स कशा बनतात ते समजावून सांगितलं. त्यांनी आम्हाला सगळं प्रोसेस दाखवलं आणि दाखवून एक्सप्लेन पण केलं. ऊपर कैशनट, बादाम, पिस्ता, आलमंड, बटरस्कॉच, डिफरेंट इंग्रेडिएंट अच्छा रहेगा. फ्रीज करने का तो फ्रिज में डाला. -70 डिग्री सेल्सियस चाहिए. आधा घंटा 30 मिनट्स से हाफ एन आवर फ्रिज में डालेगा. उसके बाद वो 30 मिनट्स के बाद में फ्रिज में ऊपर बाहर रखा है. नेक्स्ट उसका वो पैकिंग है. पैकिंग है वो सेपरेट पैकिंग है. एक ये डार्क चॉकलेट पैकिंग, वो व्हाइट चॉकलेट का पिस्ता आलमंड उधर साइड है. हाँ सर, पैकिंग है ना इंडिविजुअल, एक ही सिंगल सिंगल देखो. हाँ विजिबल. एक ही पीस है वो सिंगल पीस. अंदर है ना वो नाइट्रोजन ऑक्साइड फिल्टर है. नाइट्रोजन ऑक्साइड वन पैकेज अंदर नाइट्रोजन नॉट ऑक्सीजन. बिकॉज 1 month प्रॉब्लम नहीं है, रेडी यूज. फ्रिज में डाला नहीं है, डायरेक्ट यूज है. अब आफ्टर 1 month है ना वो घर में फ्रिज में डालो. ये 1 year. 1 year. ओके सर, हमारे पास 24 मिनट. आम्ही आता मटुपेटी डॅमला आलो आहोत. हे खूप सुंदर आणि हवेशीर ठिकाण आहे. इथे नदीसारखा डॅम आहे, कदाचित म्हणूनच या ठिकाणाचं नाव मटुपेटी डॅम पडलं असावं. आजूबाजूची जागा गार्डनसारखी वाटते. शांत वातावरण आणि सुंदर व्ह्यूमुळे खूप लोक इथे आपल्या फॅमिलीसोबत फिरायला येतात. एक्शन. और मैं दोस्तों अपना हथियार उठा के दुनिया पे राज करने के लिए निकल चुका. सब कुछ पे करता रहे किधर नहीं. हे संपला पिक्चर. दिवसभर फिरून झाल्यावर आम्ही आता आमच्या हॉटेलवर आलो आहोत. आमच्या ग्रुपसाठी
2 रूम्स अरेंज केल्या आहेत आणि दुसरी रूम्स पण ह्या रूम सारखीच आहे. शिवाय इथे एक मास्ट स्विमिंग पूल पण आहे रिलॅक्स आणि चिल करण्यासाठी. आज आमच्या मित्राचा वाढदिवस होता, त्यामुळे रात्री 12 वाजता आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी छोटं सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन केलं. केक कट करून मस्त सेलिब्रेशन केलं आणि सगळ्यांनी एकत्र खूप एन्जॉय केलं. केरळमध्ये फ्रेंड्स सोबत बर्थडे सेलिब्रेट होत असल्यामुळे तो खूपच खुश होता. हा मोमेंट त्याच्यासाठी अजून स्पेशल झाला. हॅपी बर्थडे टू यू. मेणबत्त्या करवा दिला आता. मस्त आहे. चला काप. सकाळी आम्ही नाश्ता करायला गेलो होतो आणि इथल्या ब्रेकफास्टमध्ये खूप व्हरायटी पाहायला मिळाली. इडली, डोसा, छोले भटुरे, ब्रेड जॅम, चोकोस, मिल्क, पॅटीज असं खूप काही होतं. मस्त नाश्ता करून आम्ही आता मुन्नार एक्सप्लोअर करायला निघालो होतो. आम्ही आता मुन्नारमध्ये पोहोचलो आहोत. केरळमधलं हे एक खूप सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. इथलं थंड हवामान, हिरवळ आणि सगळीकडे पसरलेले टी गार्डन्स यामुळे हे ठिकाण खूप स्पेशल वाटतं. उंच डोंगर, सुंदर व्ह्यूज आणि शांत वातावरण पाहून इथे येण्याचा अनुभव खूपच सुंदर होतो. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण खरंच मनाला रिलॅक्स करणारे आहे. आज आम्ही इथे फिरायला आलो आहोत आणि मुन्नारची ही ब्युटी एन्जॉय करतोय. स्टार्ट. यहाँ पे मेरा दोस्त मोटा भाई कुछ सामान ढाकने की कोशिश कर रहा था, तभी मैंने इसे यह दिया कि अपना मकसद अलग है, डिग्री देखने को चाह ही नहीं रहा था. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आम्ही आता मुन्नारमधून पुढच्या जर्नीसाठी निघालो आहोत. मुन्नार हे केरळमधलं एक खूप सुंदर हिल स्टेशन आहे. इथलं थंड हवामान, हिरवळ, सगळीकडे पसरलेले टी गार्डन्स आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण खरंच खूप स्पेशल वाटतं. उंच डोंगर, हिरव्या दऱ्या आणि सुंदर लँडस्केप्स पाहताना इथे वेळ कसा जातो कळत नाही. हा अनुभव आमच्यासाठी खूपच लक्षात राहणारा आहे. इथे फिरताना खूप मजा आली आणि निसर्गाच्या कुशीत असलेलं हे ठिकाण खरंच मनाला रिलॅक्स करणारं आहे. आता आम्ही इथून पुढे कुंडाला लेक आणि इको पॉईंटकडे निघालो आहोत. तो हे ठिकाण खूप सुंदर आणि शांत आहे. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इको इफेक्ट. जर आपण नदीच्या दिशेने किंवा लेकच्या साईडला उभं राहून जोरात आवाज दिला तर तो आवाज परत आपल्याला ऐकायला येतो. त्यामुळे इथे आवाज एको होतो आणि तो एक्सपिरियन्स खूप मजेशीर वाटतो. कदाचित तो आवाज तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये ऐकू येणार नाही, पण तिथे प्रत्यक्ष जागेवर उभं राहिल्यावर जोरात एको होऊन तो आवाज परत सगळ्यांना ऐकायला येतो. हे एको कसं होतं जेव्हा काय नसतं. इथून आम्ही आता रिपल टी स्टॉल आणि फ्लावर गार्डन बघायला निघालो आहोत.
इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे पॅकेट्स आणि कॉफीचे व्हरायटीज पाहायला मिळतात. आम्ही आता फ्लॉवर गार्डनला आलो आहोत. इथे वेगवेगळ्या रंगांची आणि प्रकारांची फुलं पाहायला मिळतात. प्रत्येक बाजूला वेगळा व्ह्यू आणि सुंदर अरेंजमेंट्स दिसतात. इथे फिरताना एकदम फ्रेश फील येतो आणि वातावरण खूपच छान वाटतं. फोटो काढण्यासाठी आणि थोडा वेळ शांतपणे फिरण्यासाठी हे ठिकाण खूपच परफेक्ट आहे. इथून आता आमच्या पुढच्या शेवटचा स्टॉप कोची आहे, त्यामुळे आम्ही तिकडे निघालो आहोत. आम्ही आता कोचीला पोहोचलो आहोत. इथला बीच खूप सुंदर आहे वालू. समुद्राची हवा आणि लाटा पाहून खूपच छान वाटतं. कोची बीच हे इथलं एक शेवटचं आणि खास स्पॉट आहे जिथे आम्ही आमचा हा संपूर्ण प्रवास एंड करत आहोत. आता इथली सगळी बीच एक्सप्लोर पूर्ण करून आम्ही आमच्या घरी जायला निघणार आहोत. हा ट्रिप खूपच सुंदर आणि लक्षात राहणारा होता. आणि शेवटी एवढंच सांगायचं आहे की तुम्हीही नक्की एकदा केरळला या. आम्ही फक्त 3 दिवससाठी आलो होतो, पण तुम्ही जास्त दिवस आलात तर अजून खूप प्लेस एक्सप्लोअर करू शकता आणि जास्त एन्जॉय करू शकता. केरला खरंच एक खूप सुंदर स्टेट आहे ट्रेनबल करण्यासाठी. जर तुम्हाला केरला ट्रिप प्लॅन करायचा असेल तर आम्ही ज्यांच्या थ्रू आलो होतो त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या बजेटनुसार पॅकेज अरेंज करून जाऊ शकता. आमचा एक भाऊ पण ह्या केरळला ट्रिपला येणार होता, पण लास्ट मोमेंटला त्याची हेल्थ म्हणाली तू घरीच रिलॅक्स कर. म्हणून ह्या वेली केरळाची हवा आम्ही एन्जॉय केली आणि भावाने घरची हवा.